घरातून बाहेर जाण्यासाठी 9 लोक नॉमिनेट होती, त्यातील दिव्या शिंदे ही कालच बाहेर गेलेली आहे आणि 8 लोक आता घरामध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे 8 मध्ये कोणाचं इव्हिक्शन होणार की नाही याबद्दल चर्चा करूया. आता बऱ्याच जणांनी फायनल वोटिंग ट्रेंड बघितला असेल. त्या वोटिंग ट्रेंडमध्ये शेवटच्या नंबरवरती ओमकार होता, तर पहिल्या नंबरवरती रोशन होता, त्यानंतर आयुष होता, नंतर सचिन, दीपाली अशी बऱ्याच लोकांची नावं वरती खाली झाली होती आणि हे फायनल वोटिंग ट्रेंड होते. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दिव्याच्या इव्हिक्शन नंतर दुसरं इव्हिक्शन घरामध्ये होणार आहे का? मित्रांनो, ज्यावेळेस असं काही घडतं बिग बॉसच्या घरामध्ये की एखादा कंटेस्टंट कोणाला मारतो किंवा कोणाला धमकी देतो किंवा बिग बॉसचे रूल तोडतो आणि बिग बॉस अशा कंटेस्टंटवरती कारवाई करून त्याला घराच्या बाहेर काढतं, त्यावेळेस जे रेग्युलर इव्हिक्शन आहे ते रेग्युलर इव्हिक्शन होतच असतं. असं एकदाही झालं नाही की एखादा कंटेस्टंट घरातून रूल तोडून बाहेर पडलाय आणि त्यानंतरचं इव्हिक्शन बिग बॉसने थांबवलेलं आहे. त्यामुळे या आठवड्यात सुद्धा बिग बॉसच्या घरातून इव्हिक्शन होणार आहे. ते 1 होणार आहे, 2 होणार आहे की 3 होणार आहेत हे उद्या संध्याकाळी समजणार आहे. पण सध्या तर हीच बातमी आहे की बिग बॉसच्या घरामध्ये इव्हिक्शन होणार आहे. असं नाही होणार की दिव्या गेल्यामुळे कोणत्याही कंटेस्टंटचं इव्हिक्शन होणार नाही. दुसरी अशी गोष्ट आहे की या 8-9 लोकातून म्हणजे आता 8 जे घरामध्ये राहिले त्यामधून कोण घराच्या बाहेर जाऊ शकतं? गेल्या आठवड्याचा परफॉर्मन्स पाहिला तर आयुष संजीव हा फक्त झोपून आहे. कदाचित तो आजारी आहे, त्याच्यामुळे त्याला गेम खेळता येत नाही आहे. त्यामुळे आयुष संजीवची घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर ओमकार सुद्धा आहे. ओमकारचा गेम पाहिजे तेवढा स्ट्रॉंग नाही आहे आणि तो दिसायचा प्रयत्न करतोय, मात्र तरीसुद्धा तो लोकांच्या मनावरती राज्य करू शकलेला नाही आहे. म्हणून ओमकारची सुद्धा घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे. मला असं वाटतं जर का 2 इव्हिक्शन झाली तर आयुष आणि ओमकारचं होईल आणि 1 इव्हिक्शन झालं तर ओमकार 90% आणि 10% आयुष यांच्यामध्ये शक्यता आहे की या दोघांमधून एक कंटेस्टंट घराच्या बाहेर जाऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? कोणाचं होईल या आठवड्यात इव्हिक्शन? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.